पुण्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। यावेळेला मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील, तर उमेदवारी अर्ज भरताना रोड शो आयोजित करण्यात आला आहे। पुणे शहरामध्ये आज रोड शो महायुतीचा पाहायला मिळणार आहे। महायुतीचे दोन उमेदवार पुणे जिल्ह्यातील एकीकडे शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरचे उमेदवार ते आहेत आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे पुण्याचे उमेदवार ते सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकर हे मैदानात उतरलेले आहेत काँग्रेसचे, तर दुसरीकडे वंचितकडून वसंत मोरेंनाही उमेदवारी देण्यात आली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज मुरलीधर मोहोळ यांचा हा उमेदवारी अर्ज भरला जातोय आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। त्यामुळे रोड शो कसा असेल ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? काही दिवसांपूर्वी मवियाचे जे उमेदवार आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता, शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि त्यानंतर आज पुणे शहरामध्ये रोड शो करत महायुतीचे उमेदवार अर्ज भरतात, काय अपडेट्स? नक्कीच फरा आणि थोड्याच वेळात या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज उमेदवारी अर्ज भरतायत। पुण्यातील कोथरूड भागातून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। माझ्या मागे आपण पाहतो याच गाडीमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार हे या गाडीतनं पुढे जाणार आहेत आणि याच शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। महायुती सोबत आता मनसे सुद्धा आलेले आहे आणि त्यामुळे कोथरूडमध्ये मनसेचं प्राबल्य आहे आणि मनसेचे पदाधिकारी सुद्धा आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या पदयात्रेला येणार नाहीत। त्यांचा नियोजित दौरा हा संभाजीनगरचा आहे आणि त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। आज मुरलीधर मोहोळ हे त्यांचा उमेदवारी अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरणार आहेत, पण त्याआधी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांना या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि मुरलीधर मोहोळ हे आता सकाळीच कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेऊन ते आता या पदयात्रेमध्ये सहभागी होतील। साधारण 10 वाजता या पदयात्रेला सुरुवात होणार आहे आणि डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी या पदयात्रेचा समारोप होणार आहे आणि तिथे जाहीर सभा देखील होणार आहे। या सभेला रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, पण तत्पूर्वी महायुतीकडून जोरदार असं शक्ती प्रदर्शन आहे ते आता करायला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्ते या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।